अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं शुक्रवारी सकाळी 10 वाजता आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येत आहेत। या यात्रेच्या निमित्तानं राज्य सरकारने ज्या नवीन योजना आणल्या, आमच्या लाडक्या बहिणींसाठी आणल्या, लाडक्या भावांसाठी आणल्या, लाडक्या लेकींसाठी आणल्या, आमचे वयोवृद्ध असतील किंवा आमच्या मुलींचं मोफत शिक्षण असेल, अशा अनेक योजना गॅस सिलेंडरपासून ज्या राज्य सरकारने या बजेटमध्ये जाहीर केले आहेत आणि त्या योजनेच्या एक चांगल्या प्रकारचा फायदा हा आमच्या महिला बहिणी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, आमचा युवा वर्ग असेल, आमची मुलगी असेल, या सर्वांना निश्चित प्रकारे फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। आणि यासाठी ही यात्रा, जनसन्मान यात्रा, ही शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये येते। त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली। त्याचा एक भाऊ या नात्यानं एक मला आनंद आहे, एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो, स्वतः बरोबर तहसीलदार असतील, BDO असतील, CDPO असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आमच्या सुपरवायझर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय, फॉर्म भरताना अडचण काय, एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचंय, एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एखाद्या घरामध्ये तिचं नाव ऍड करायचंय, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगाव फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणींनी यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्याला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे। या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथं इंदापूर शहरामध्ये येणार आहेत। तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः 90 कोटीचे रस्ते हे मंजूर केले आहेत। त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल। त्यानंतर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री मालोजीराजांच्या गडीचा आपल्या खूप दिवसाचा विषय होता, त्या गडीचं संवर्धन आहे। तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत, शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत। आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री मालोजी तिथं त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील। त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथं दर्शन घेतील। त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या
तिथंच तिचं भूमिपूजन, तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील. आणि त्यानंतर ते रॅलीने, जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम, एक ऐतिहासिक काम, की इतिहास त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा, इंदापूर शहराचा एक चेहरा मोहरा बदलणार आहे. एक जी मार्केट, इंदापूर शहराची जी मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे. आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल, कुठलाही व्यावसायिक, छोटा मोठा व्यावसायिक असेल, इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही, खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल, एक ऐतिहासिक निर्णय. मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजनी धरणावर तो शिरसोडी पूल जाहीर केला होता, त्या पुलाचं टेंडर झालेलं आहे, ते काम, त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून शिरसोडीला येत आहेत. ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला त्या उजनीच्या पुलाचं आज कोणाला महत्व वाटणार नाही, पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांचंच, म्हणजे मला सांगतो की खरंच हा निर्णय, मी दादांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडे, की एक ऐतिहासिक निर्णय. ह्या निर्णयामुळं आमूलाग्र बदल या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे. मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच, म्हणजे दुधाच्या धंद्यापासून, दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉप पासून ते आमच्या चर्मकार समाजाच्या दुकानापासून, आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून, व्यापार पेठेपासून, किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक, म्हणजे सांगाय हरकत नाही, म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याचा लाभ होणार आहे. त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे ऐतिहासिक आहे ते काम कधी होऊ शकलं नसतं, पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण इतकं शिकवत काम मंजूर केलं, त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते 10 वाजता होते. ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे त्या रॅलीला येऊन तिथं ते दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना, भावांना, तरुण वर्गाला, इथले व्यापारी असतील, तालुक्याच्या सगळ्यांना, सगळ्या गावातील माझ्या नागरिक बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह वाढवावा, ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो, आमच्या भावांना पण करतो, आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मामा नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी एक प्रमुख मुद्दा असं काय आपला कार्यक्रम हा रॅलीचा आहे, ऐका नाही, पण तुम्ही 86 दर्ग्याचा उल्लेख केला, तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला, पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करतायत आणि ते तुमच्या माहिती. एक मिनिट, मी पहिल्यांदा सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत, आमचं रक्त हे लालच आहे. इंदापूरकरांनी वीरश्री मालोदरांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारी दर्गाचं देऊळ आहे, तिथंच इंद्रेश्वराचं देऊळ आहे, ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे आहे. त्यामुळे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर फलामध्ये पडायचं नाही. आम्हाला चांगलं काम करायचंय, आमच्या दादांनी आम्हाला शिकवले. कोण काय कोणाकडे आपल्याला, ऐका ना, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा अवमान किंवा कोणाचा अपमान करून आपल्याला हे करायचं नाही. आम्हाला मारुतीचे गणित संवर्धन करायचंय आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं आम्हाला तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला तिथं सुशोभीकरण आम्हाला चांगलं तिथं करायचंय. हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचंय आणि तोच आनंद शेवटी कुणाच तरी पाडून किंवा कुणाच तरी एखाद्याचं घर उजळून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये कुणाच तरी मीठ किंवा तिखट टाकून आम्हाला ते जेवण करायचं नाही. त्यांना आणणारे मामा ते सगळे समर्थक तुमचेच होते, समोर स्टेजवर पासून खालीपर्यंत समर्थक प्रत्येकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे श्रेयस नरवडे नसतात, ते सगळे वेगवेगळे आहेत ना. एक श्रेयस नरवडे बोला म्हणजे सगळे पत्रकार बोलले असं नसतात. श्रेयस नरवडे बोला तर श्रेयस नरवडेचं वैयक्तिक मत आहे किंवा एखादं शिंदे साहेब बोलले म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत आहे. तो वैयक्तिक मत जरी असलं, मैत्री जरी असली, शेवटी प्रत्येक पत्रकार मत असं तुमचे सगळ्याचे वेगळे विचार असतात, तसे आमचे सगळ्याचे वेगळे विचार असतात. आणि समर्थक वगैरे हा काय विषय, समर्थक वेगळे असतो, प्रत्येकाला वेगवेगळे विचार आहेत. माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके, हिंदू मुस्लिम या तालुक्यातले भाई
आम्ही कुणाचे घर पाडणार नाही, कुणाची झोपडी पाडणार नाही. आम्हाला जे करायचंय, राजांना जे अभिप्रेत आहे, मानोजी राजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कुणाचं करून हे केलेलं नाही. कुणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय, आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय. हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू. आणि मी सभागृहामध्ये हे ठाणकावून सांगतो, तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो, हे सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये 288 आमदार तिथं नोंद आहे. माझं रेकॉर्ड काढा. इतिहासामध्ये ठाणकावून सांगितले, जर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर इंदापूरला या. हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत. आपलं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे मानणारा या राज्यातला हा आमदार आहे. तिथं पक्ष वगैरे कुठला किंवा पाहिलेला नाही. शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं, जे चुकीचे ते चुकीचं म्हणायचं, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं. त्यामुळे असं कुठंतरी आता वातावरण कुणी खराब करू नये माझी सगळ्याला विनंती, माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणसं आहेत. त्यामुळे असा वाद विवाद कुठं, आणि मी तुम्हाला पण सगळ्याला विनंती की कुणाच तरी बोलण्यानं, वागण्यानं, कुणाच तरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिपमुळे काहीतरी चुकीचं होईल. तुम्ही पण असं, मला पण तुम्हाला एक पत्रकार म्हणण्यापेक्षा एक तुम्ही एक समाजाचे घटक, एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक या नात्यानं तुम्ही पण एक तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये एक चांगलं वातावरण ठेवूया. आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू. महाराज जे गडीचं काम ऐकायला इतिहासात सगळ्यांनी केलं, हे कधी झालं नव्हतं. ते पण आपण काम निश्चित प्रकारे, ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन. गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणा रावळा आला तर छत्रपती मानोजीरावांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं, हे दिसलं पाहिजे. तिथं ते नदमच झाले, ते मानोजीराव दर्शन घेतलं. शेजारी बाबाचा पण तिथं दर्गा होता, चांदशोली बाबांचा, त्या दर्ग्याला सुद्धा नदमत झाली. शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम ह्या इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे. आणि ह्याला इतिहास आहे. हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही. त्याला बघा इंद्रेश्वराचा दिवस तिथं खाली, इकडे मानोजीरावांची गडी, तिथं शेजारी बाबाचा दर्गा. शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्यापेक्षा ही सगळे आपण सगळेजण एक आहोत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती, तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना, चांगलं मार्ग. तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं, आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या, पण आपण एक सगळेजण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया. आणि एक अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे, उजनीचा पूल, हे खरंच सोपं काम नव्हतं, एक ऐतिहासिक काम आहे. यांनी किती इंदापूर शहर बदलणार हे दाखवा. इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल, काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा. हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, हे चांगलं दाखवा, चांगलं हे करा. आणि इंदापूरकरांचं वातावरण, कोण काय म्हटलं, कोण कुठं आला, कोण कुठं गेला, मला कोणाबद्दल वाईट बोलायचे काही कारण नाही किंवा काय नाही. आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार. आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे पाठीमागे जे आमचं ऐक्य, हे आमचं ऐक्य हे कायम राहील. आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही असं कधी भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार नाही. कोणाची काय भूमिका असेल, कोण कुठला नेता असेल, आम्हाला त्याचं कोणाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायचे काही कारण नाही. आम्ही गडीचं पण काम करणार, बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार. आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्ही असा कधी भेदभाव करणार नाही. नितीश राणे पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही म्हणताय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार का? कारण त्यांनी सांगितलं तर प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन इथं दिलं थोडक्यात. हो का? नितीश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काही कारण नाही. आपण आपलं काम चांगलं करूया, एवढंच तुम्हाला मिळेल. आपण आपलं चांगलं काम करूया. त्यांच्या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यातलं वातावरण गढूळ होतंय. तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी आहात. प्रतिनिधी म्हणून मी निश्चित प्रकारे ऐका ना, प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळवू, बाबा हे असलं हे बरोबर नाही. यांनी कुठंतरी एखाद्या बोलण्यानं, कुणाचं वागण्यानं थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कुणाबद्दल असं टीका टिप्पणी करू नये हे आम्ही 100% वरिष्ठांना कळवू. बाबा असं वरिष्ठांना कळवताना की सलोखा म्हणजे आपण जातीय सलोखा आपला कसा टिकल किंवा आपल्यात कुठलीही तेढ निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळेजण करूया. काही विशिष्ट धर्माबद्दल ते खूप खालच्या पातळीवरती बोलले आहेत, तुम्ही काय निषेध करणार त्यांचा? निषेध नाही, आपली भूमिकाच आहे ना. त्यांचा निषेध करायला आपला काय, त्यांचा आपला काय बांधपण, त्यांचा संबंध पण नाही ना. आपली एकच भूमिका आहे, आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई आहोत. आमचं एक आहे, आम्ही दर्ग्याचं, मी मानोजीरावांचं संवर्धन करताना बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही तिथं लगेच हे करतोय. म्हणजे आम्ही असं
दाखवत नाही नुसता आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत. मग तुम्ही सर्वधर्म समभावाची भाषा बोलताय आणि तुमच्याच माहितीतले आमदार आहेत त्यांनी का नाही सर्वधर्म समभाव चुलीत घाला असं म्हणतात तिथे इंदापूरमध्ये येऊन. त्याबद्दल त्यांचं मत वेगळे. त्यांचा आता मी म्हणणार नाही युतीचं वगैरे कसं आहे, राणे साहेबांचा आमचा काही संबंध, आमचा पक्ष आमचा दादा आहे, आमचे नेते दादा आहेत. आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधाराला चालणारे आम्ही माणसं आहोत. आम्हाला पक्ष युती हा विषय आमचा थोडा बाजूला ठेवा. आम्ही एवढं हा टाकलं. दुसरा विषय हर्षवर्धन पाटलांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा. मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत, आमचे ते आदरणीय आहेत. मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेली आहे. हर्षवर्धन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद पवारचे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहे. तुम्ही काय हर्षवर्धन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं बरं होईल ना. असं काय बघा, एक मिनिट. महायुतीचं मी सांगतो, महायुतीचं ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे. कालच जे तुमचे तालुका केले की मामांचा प्रचार पाटलांना करावा लागला म्हणजे तुम्हाला माहिती